नमस्कार, कसे आहात सर्वजण? तर खूप छान असाल. आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त जावो. तर आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा हा व्हिडिओ यामध्ये मी आमचा फ्रीज खूप घाण झाला आहे. घाण म्हणजे तुम्ही बघू शकताय इथे ना, इथे जी विंडो दिसते त्याला फक्त जाळी आहे, काच नाही आहे. त्याची काच खराब झाली. तर त्यामुळे काय होतं, 1-2 दिवस झाले ना, धूळ पटकन बसून जाते फ्रीजवर. तुम्हाला म्हणजे आता इतकं नाही दिसणार, मी दाखवेन तुम्हाला. तर वरचेवर म्हणजे आठवड्यातनं एकदा वगैरे मी साफ करतेच वरून. पण आज म्हटलं आतली पण सफाई करावी. कारण फ्रीजमध्ये काय होतं, की बऱ्यापैकी थोडे दिवस झाले ना, की असे काळे स्पॉट म्हणजे असं बुरशी आल्यासारखं होतं. तर आज चला आपण फ्रीजची सफाई करू. चला. फ्रीज साफ करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात पहिला फ्रीज बंद करून घ्यायचा. कारण फ्रीज चालू ठेवून कधीही फ्रीज साफ करायचा नाही. त्यानंतर एक महत्त्वाची आणखी गोष्ट, फ्रीजवर जास्त सामान पण नाही ठेवायचं. 1-2 वस्तू चालतील, पण नाहीच ठेवलं तर ते सगळ्यात भारी. आपण शोसाठी ठेवतोच वस्तू, पण नाही ठेवलं तर सगळ्यात चांगलं. मी पण ठेवल्यातच. हे सारखे ओरडत असतात, सामान जास्त ठेवत जाऊ नको. त्यानंतर पहिला सगळं फ्रीजमधलं सामान बाहेर काढून घेतलं. भरपूर सामान झालं होतं. मी बऱ्यापैकी जास्त भाज्या आणतच नाही, म्हणजे 1-2च आयटम असे फ्रेशच जास्त आणायचा प्रयत्न करते. सामान सगळं बाहेर काढून घेतलं. इतकं सामान फ्रीजमध्ये जास्त मी ठेवत नाही, म्हणजे जे बनवलेलं आपलं जेवण असतं ते तर मी कधीच ठेवत नाही. दूध, दही वगैरे आणि ज्या काही भाज्या असतील त्या, अशा पद्धतीने सगळं सामान बाहेर काढलं. जास्त नव्हतंच, कारण भाज्या मी जास्त आणतच नाही. आणि काय होतं बघा, जास्त दिवस फ्रीज नाही साफ झाला ना, तर असं थोडं बुरशी आल्यासारखं काळे काळे स्पॉट तयार होतात. आपण जेवण वगैरे ठेवतो, त्यामुळे जरा या गोष्टींची काळजी घ्यायची. फ्रीज वरचेवर साफ करायचं. आणि जे फ्रीजची जी भांडी आहेत ती मी फक्त पुसत नाही, काय करतो, त्यांना स्वच्छ धुवून घेतो, म्हणजे घासूनच घेतो. आणि त्याला चोथा आपला ताराचा वापरायचा नाही. आपला जो सॉफ्टवाला चोथा असतो त्याने सगळी स्वच्छ भांडी धुवून घ्यायची. तारेचा चोथा यासाठी यूज नाही करायचा, कारण त्याच्यावर स्क्रॅचेस पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण जो सॉफ्टवाला चोथा असतो त्याने स्वच्छ घासून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून झाल्यानंतर मी काय करतो, भांड्यांना थोडं उन्हामध्ये ठेवतो, म्हणजे चांगलं सुकतील अशा पद्धतीने. सगळ्यात पहिला फ्रीज साफ करताना पहिला सुक्या कपड्याने मी पुसून घेतला. कारण कसं असतं, की फ्रीज आता ओला आहे, तर पहिल्यांदा आपण सुक्या कपड्याने सगळं त्यातून जे पाणी काही आहे ते सगळं काढून घेऊ. आणि फ्रीज साफ करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधीही चोथ्याने घासायचं नाही, त्याने त्याच्यावर स्क्रॅचेस पडण्याची शक्यता असते. तर त्यामुळे कपड्यानंच पुसून घ्या. वाटलं तर तुम्ही कॉलिन पण यूज करू शकता. फ्रीज पुसताना पहिल्यांदा सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा, त्यानंतर ओल्या कपड्याने सगळा फ्रीज पुसून घ्यायचा आणि पुन्हा परत जे ओलसर झालेलं असतं ते काढण्यासाठी आपण पुन्हा सुक्या कपड्याने आपण फ्रीज पुसून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, जे काही आपण जे फ्रीजमध्ये सामान ठेवतो ते ठेवताना दूध वगैरे, दही सांडतं किंवा भाज्या वगैरे खराब झालेल्या असतात. त्यामुळे काही जे बुरशी आलेले असते किंवा जे काही डाग पडलेले असतात ते चांगल्या पद्धतीने निघून जातात.
आता भांडी सगळी सुकल्यात. आता ती सगळी मी लावून घेतो आणि सगळं सामान पण लेआउट करून घेतो, जे काही सामान आहे ते. भाज्यापाला ठेवताना नेहमी एकतर कॅरी बॅगमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पेपरचं पान घालत जा, त्यामुळे कसं भाज्या जास्त खराब होणार नाहीत. आणि बऱ्यापैकी आलं वगैरे मिरच्या जे काय असतील असं डब्यामध्ये ठेवलं ना तर त्या जास्त खराब होत नाहीत. आणि शक्यतो फ्रीजमध्ये काही उघडं ठेवायचं नाही सामान. मी फ्रीजमध्ये रवा म्हणा, शेंगदाणे वगैरे फ्रीजमध्येच ठेवते, कारण की ते काय लवकर खराब होतात. तीळ आणि खसखस हे पण मी फ्रीजमध्येच ठेवतो. आणि जे काही सॉस किंवा जे मसाले असतील ते सुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवतो आहे, त्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत. जास्त ज्या वस्तू लवकर खराब होणार आहेत त्या बऱ्यापैकी फ्रीजमध्येच ठेवतो आहे. भाजीपाला जास्त नाही, पण कोथिंबीर म्हणा हे ते सगळं पेपरच्या पानामध्ये घालून मग बॉक्समध्ये ठेवलं ना ते बऱ्यापैकी चांगलं राहतं. तर अशा पद्धतीने हा फ्रीज क्लीन झाला आहे आणि मी सगळं सामान लेआउट केलं आहे, तुम्ही बघू शकता. जास्त फ्रीजमध्ये सामान ठेवलंच नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने लिंबू ठेवायचा उघडा, त्यामुळे काय होतं फ्रीजमध्ये जे काही बुरशी किंवा वास येतो तो येत नाही. फ्रीजचा जो आउटर पार्ट असतो तो काय होतं, जेव्हा आपण सारखं फ्रीज ओपन करतो तेव्हा काय होतं त्याच्यावरचे चिकट डाग होतात, तर त्यामुळे ते फ्रीज चांगला नाही दिसत. तर त्यासाठी मी कॉलिन यूज केलं, तर त्याने फ्रीज खूप छान निघतो आणि चकचकतो सुद्धा. जे काही आपल्या हाताचे जे चिकट वगैरे जे झालेलं असतं त्यामुळे ते सगळं निघून जातं. तर फ्रीजच्या आउटर पार्टसाठी तुम्ही कॉलिन यूज करू शकता, चांगला आहे. फ्रीज छान क्लीन होतं आणि जी चमक असते ना ती येते. तुम्ही काचेवर वगैरे पण यूज करू शकता. अशा पद्धतीने मी आज फ्रीज साफ केला. काही ज्या मला टिप्स माहीत होत्या मी त्या तुमच्याशी शेअर केल्या. जर तुम्हालाही काही टिप्स असतील माहीत तर नक्की मला शेअर करा. आणि हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.